सर्वपक्षीय नेत्यांनी मोदींवर दबाव जर टाकला तर मराठा आरक्षण मिळण्यास शक्य होऊ शकतं आणि मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं, असा सल्ला पृथ्वीराज चव्हाण जे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांनी दिलेला आहे. आमदार चव्हाण यांनी त्यांच्या निवासस्थानी दिवाळी निमित्तानं फराळाचं आयोजन केलं होतं. या निमित्त त्यांनी पत्रकारांशी गप्पा मारल्या. मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दिलेले आरक्षण हे व्यावहारिकदृष्ट्या योग्य होतं, पण पुढे आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला ते टिकवता आलं नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न ह्या सोडवण्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलं पाहिजे, त्यांच्यावरती दबाव टाकला पाहिजे आणि त्यांच्यासमोर या संदर्भातील योग्य मागणी केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही, असं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलेलं आहे. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या निवासस्थानी दिवाळी फराळाचं आयोजन केलं होतं. या दरम्यान त्यांनी पत्रकाराशी अनौपचारिक गप्पा मारल्या आणि ते म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दिलेलं आरक्षण हे व्यावहारिकदृष्ट्या योग्य होतं, पण पुढे आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला ते टिकवता आलं नाही. यामुळे मराठा समाजाचं वाटोळ झालं आणि मराठा समाजाचं जे हातात आलेलं आरक्षणाचा विषय होता तो चालला गेला. मराठा आरक्षणाचा प्रश्न मोठा आहे, त्यासाठी राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलं पाहिजे. त्यांच्यापुढे योग्य पद्धतीनं मांडणी केल्याशिवाय हा विषय मिटणार नाही. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, दिवाळीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे भेटले. याबाबत चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले, पवारांच्या घरात नेमकं काय चाललंय हे समजत नाही. त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत विश्लेषण करणारा अजून जन्मायचा आहे, त्यामुळे तुम्ही लोकसभा निवडणूक लढवणार का, याबाबत चव्हाण यांना प्रश्न सुद्धा विचारला गेला. परंतु अजून आमच्या आघाडीत कोणती जागा लढवणार हे निश्चित नसल्याचं त्यांनी सांगितलं. ते पहिल्यांदा ठरलं पाहिजे आणि हे ठरल्यानंतर महाविकास आघाडीत जो निर्णय होईल त्यावर पुढची दिशा ठरेल, असं त्यांनी सांगितलं. विरोधकांची एकजूट गरजेची हाही एक मुद्दा त्यांनी सांगितला. राम मंदिर आणि बांधून जरी झालेलं असलं तरी त्याचा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतासाठी फायदा होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटत नाही. म्हणूनच जातीय तेढ निर्माण करण्याचा भाजप वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करत असल्याचा घणाघात सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. सध्या देशात भाजप विरोधात वातावरण आहे, पण याचा फायदा घेण्यासाठी विरोधकांची एकजूट तितकीच गरजेची आहे, अशी अपेक्षा आमदार चव्हाण यांनी व्यक्त केलेली आहे.